डोकेदुखी आणि त्यावरील घरगुती 7 रामबाण उपाय. डोकेदुखी एक खूप सामान्य आजार आहे, जो कुणालाही आणि कधीही होण्यास सुरुवात होते. याचा वेळीच इलाज न केल्यास त्याचे वाईट परिणाम शरीरावर होतात. डोकेदुखी नक्की कशामुळे होते हे नक्की सांगता येत नसले तरी त्यावर घरच्या घरी उपाय करता येतात. डोकेदुखी ही बाब सामान्य असली तरी त्याच्या वेदना मात्र असह्य असतात. तीव्र उन्हामुळे सुद्धा अनेकांना डोकेदुखीचा त्रास होतो. 1. दालचिनी पेस्ट. हिवाळ्यात अनेकांना डोकेदुखीची समस्या होते. अशावेळी दालचिनी पावडरमध्ये पाणी टाकून पेस्ट बनवा, कपाळावर लावा आणि काही वेळानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. लवकरच आराम मिळेल. नंबर 2. आलेयुक्त चहा. आलेयुक्त चहा हा स्वादालाही चांगला लागतो आणि डोकेदुखीत आराम देतो. आलेयुक्त चहामुळे शरीरामधील रक्तवाहिन्यातील सूज कमी करण्यास मदत होऊन वेदना कमी होते. त्यामुळे दररोज आलेयुक्त चहा पिण्याची सवय लावा. त्यानं सामान्य आरोग्यही चांगलं राहतं. नंबर 3. लवंगात थोडे मीठ मिसळून त्याची पावडर तयार करून घ्यावे. या पावडरला एका बरणीत भरून ठेवावे. जेव्हा कधी डोकं दुखायला लागेल तर या पावडरमध्ये कच्चं दूध घालून पेस्ट तयार करून ती पेस्ट डोक्यावर लावावी. लगेचच डोकेदुखीत आराम मिळतो. नंबर 4. जर तुम्ही वारंवार होणाऱ्या डोकेदुखीमुळे परेशान असाल तर रोज 1 ग्लास गाईच्या दुधाचे सेवन केले पाहिजे. नंबर 5. पाणी प्या. शरीरातील पाणी कमी झाल्यानं म्हणजे डिहायड्रेशनमुळे बरेचदा डोकेदुखी होते. अशा प्रकारची डोकेदुखी अनेकांसाठी सामान्य बाब आहे. मात्र नक्की डोकं का दुखतं हे अनेकांना कळत नाही. त्यामुळे यापुढे कधी अचानक डोके दुखायला लागल्यास भरपूर पाणी प्या, कारण भरपूर पाणी प्यायल्याने सुद्धा डोकेदुखीवर मात करता येते. नंबर 6. पुदिन्याची पानं आणि पुदिन्याच्या तेलात मेथॉल असतं. हे मेंदूतील रक्तवाहिन्यांना मोकळं करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 1 चमचा जैतूनच्या तेलात पुदिन्याचा तेवढाच रस मिसळावा. त्यानंतर तो लेप कपाळाला लावल्यास डोकेदुखी गायब होते. नंबर 7. सर्दी, खोकला किंवा सायरनमुळे डोकेदुखीचा त्रास होत असेल तर 1 चमचा ओवा भाजून तो सुती कपड्यात बांधावा आणि वेदना होत असलेल्या ठिकाणी त्याने शेकावं. यामुळे डोकेदुखीचा त्रास कमी होतो. तर मित्रांनो, हे होते डोकेदुखीचे घरगुती 7 उपाय. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या मराठी सोशल स्पीच या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.